जय हिंद मित्रांनो, वेलकम टू न्यू व्लॉग। मी क्रिएटरच्या संदर्भात या ठिकाणी आज चर्चा करतो आहे। बहुतेक व्यक्ती आजकाल सोशल मीडियावरती ॲक्टिव्हली काम करण्याचा प्रयत्न करत आहे। मग ते इंस्टाग्राम असू द्या किंवा यूट्यूब असू द्या किंवा फेसबुक असू द्या। तर खूप व्यक्तींना वाटतं की मी जर इंस्टावरती काम केलं किंवा यूट्यूबवरती जर काम केलं तर चांगला पैसा मला मिळू शकतो, म्हणजे माझी चांगली कमाई पण होऊ शकते किंवा तो माझा परमनंटली एक इन्कम सोर्स पण होऊ शकतो। पण मी नक्की सर्वांना सांगेल की ह्या प्लॅटफॉर्मवरती जर तुम्हाला काम करायचं असेल तर तुम्हाला सातत्य ठेवावं लागतं, तरच याच्यामध्ये प्रत्येकजण सक्सेस होत असतो। बहुतेक जण यूट्यूबला सोडून देतात, इंस्टाग्रामला सोडून देतात, फेसबुकला पण सोडून देत असतात। इच्छा असते त्यांची की माझी चांगली अर्निंग या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून झाली पाहिजे, पण तसं होत नाही। थोडे दिवस काम करणार आणि नंतर ते काम जे असतं त्याचं त्याला थांबवतात, म्हणजे त्याच्यावरती कामच करत नाही। हे कसं असताना मित्रांनो, हे बघा, आपण बाकीचे सारे यूट्यूबर जे असतो ना त्यांना बघत असतो, हे बघा त्यांच्यासारखे तर आपण ताबडतोब होऊ शकत नाही। तसं स्किल पण आपल्यामध्ये आलं पाहिजे। आता मी तुम्हाला सांगतो आहे, माझा पण चॅनल काही एवढा मोठा नाही आहे, ठीक आहे। हा जो चॅनल आहे आपला छोटाच आहे अजून, याच्यावरती व्ह्यूवर्स पण एवढे नाही किंवा सबस्क्रायबरची संख्या पण एवढी नाही। व्ह्यूवरसाठी काम करावं लागेल। हे बघा, ताबडतोब तुम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही, त्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागतो, तुम्हाला चांगला कंटेंट क्रिएट करावा लागतो। यूट्यूबवरती सतत तुम्हाला व्हिडिओ अपलोड करावे लागतात, तेव्हा कुठे तुम्ही त्याच्यामध्ये सक्सेस होऊ शकतात। मग तुमचे व्हिडिओ जे असतात त्याला इम्प्रेशन यायला सुरुवात होते, व्हिडिओ व्हायरल होतो, लोकांपर्यंत पोहोचतो, लोक त्याला पसंती दर्शवितात, व्ह्यूज चांगले यायला लागतात, मग तुमची कुठे अर्निंग व्हायला सुरुवात होते। पण लोकांना काय वाटतं ना की मी फेसबुकवरती किंवा इंस्टावरती किंवा यूट्यूबवरती पहिला व्हिडिओ टाकला की मला ताबडतोब त्याच्यावरती व्ह्यूज यायलाच पाहिजे आणि माझं मोठं नाव पण झालं पाहिजे, तर तसं ते शक्य नाही आहे। यूट्यूबवरती पण तुम्हाला कंटिन्युअसली व्हिडिओ अपलोड करावेच लागतात। एक दिवसाला एक व्हिडिओ तुमचा तर गेलाच पाहिजे। असं नाही ना की आज एक मी व्हिडिओ बनवला, जसं ह्या यूट्यूब चॅनलवरती आपलं व्हायचं बघा, ठीक आहे। मी थोडं खाली बसतो आणि मग आपण चर्चा करूया की एखादा व्हिडिओ मी आज पोस्ट केला समजा, आणि मी डायरेक्ट 6 महिन्यानंतर एखादा व्हिडिओ पोस्ट करतो आहे, तर माझा व्हिडिओ व्हायरल होईल का, लोकांपर्यंत जाईल का? तर जाऊ शकत नाही। त्याच्यासाठी आपल्याला सातत्याने काम करावं लागतं त्याच्यावरती। जर आपण ते व्हिडिओ अपलोड केले तर लोक त्याला बघतात, पण मग त्याच्यासाठी वेळ जात असतो। मग तुम्ही असं पण होऊ शकतं की 1 वर्षभरामध्ये व्हिडिओ बनवले, व्ह्यूज किंवा सबस्क्रायबर वाढत नाही तुमचे, पण असं होऊ शकतं की त्याच्यामधला एखादा व्हिडिओ आहे तो व्हायरल होईल आणि लोकांपर्यंत पोहोचेल आणि लोकांची त्या व्हिडिओला पसंती चांगली असणार आणि लोक जे आहेत तुमच्या व्हिडिओला नेहमी बघत जातील, असं पण होत असतं। मग त्यामुळे यूट्यूबवरती प्रत्येक काम करणारी व्यक्ती जी असते तिने सातत्य ठेवायचं असतं। चांगला कंटेंट अगोदर तुमचा असला पाहिजे। असं नको की काही बनवलं आणि पोस्ट केलं, असं नको आहे। हे बघा, आपण खूप साऱ्या गोष्टी यूट्यूबवरती अपलोड करू शकतो, वेगवेगळे व्हिडिओ बनवून, आणि हा मंच खूप चांगला आहे। मग तिथे एखादी लेडीज असू द्या किंवा एखादा जेंट्स असू द्या किंवा एखादा मुलगा पण असू द्या, छोटे मुलं जे असतात ते पण याच्यावरती आता काम करायला लागलेले आणि चांगल्या पद्धतीने काम पण करताय आणि अर्निंग पण करताय सोबत। आपण नेहमी आपल्याला सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे। जसं हिंदीमध्ये एक चॅनल आहे बघा, सौरव जोशी व्लॉग, 2017 सालामध्ये तो चॅनल चालू झालेला होता। आता तो चॅनल खूप ग्रो झालेला आहे, मोठं झालेलं आहे, मिलियन्सने व्ह्यूज असतात, मिलियन्सने सबस्क्रायबर पण आहेत। आता त्यांच्यासारखेच आपण ताबडतोब बनू शकत नाही। हां, आपण नक्की प्रयत्न केला पाहिजे तसा की तशाच पद्धतीचे व्लॉग मी बनवतो, डेली व्लॉग, आणि अपलोड करतो, तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला सातत्य ठेवावं लागतं। मग ते असं नाही की एक दिवस मी तसाच व्हिडिओ पोस्ट केला यूट्यूबवरती, तो व्हायरलच होत नाही, त्याला व्ह्यूज फक्त 8-10 येत आहे, 2-4 दिवस बनवले व्हिडिओ आणि नंतर सोडून दिलं काम करणं, असं नसतं। मग तुम्हाला ते व्हिडिओ जे आहेत डेली बनवावे लागतील आणि यूट्यूबवरती अपलोड करावे लागतील। मग त्याद्वारे तुम्हाला थोडे व्ह्यूज सुरुवातीला येऊ शकतात, नंतर ते व्ह्यूज हळूहळू वाढत जातात आणि सोबत तुमच्या सबस्क्रायबरची संख्या पण वाढत जाते। मी माझ्यासमोर खूप सारे अशी उदाहरणं बघितलेली आहे की खूप साऱ्या व्यक्तींनी यूट्यूब चॅनल चालू केले, 3-4 महिने त्याच्यावरती काम पण केलं, सबस्क्रायबर वाढत नाही आणि व्ह्यूज येत नाही त्या व्हिडिओला, त्यामुळे त्यांनी काम करणं बंद करून टाकलं। आणि खूप जण असे पण आहेत की त्यांना मी म्हटलो की नाही, तुम्ही याच्यावरती कंटिन्यू काम करत चला, तुम्हाला सक्सेस मिळेल, वेळ लागेल, 2 वर्ष जाऊ शकतात, 4 वर्ष जाऊ शकतात। तर त्यांचे चॅनल मॉनिटाईज पण झालेले आत्ताच्या वेळेला। चॅनल जरी मॉनिटाईज झाला तर तुम्हाला व्हिडिओ अपलोड करावेच लागतील, कारण की जोपर्यंत तुम्ही नवीन व्हिडिओ बनवत नाही ना तोपर्यंत तुमची अर्निंग त्याच्याद्वारे होऊ शकत नाही। व्हिडिओ तर अपलोड करावेच लागणार आहे। असं नाही की 2-4 व्हिडिओ अपलोड करून दिले, चॅनल मॉनिटाईज आहे आणि आपण चांगल्या अर्निंगची आशा करतो आहे तिथे, तर तसं होऊ शकत नाही। आपल्याला कंटिन्युअसली त्याच्यावरती काम करावं लागतं।
जेवढे व्ह्यूज येतील तेवढी आपली अर्निंग त्या व्हिडिओच्याद्वारे होत असते आणि तसंच आपलं पेमेंट पण होत असतं, बरोबर. बहुतेक जणांना काय वाटतं ना की यूट्यूबवरती काम करणं खूप सोपं असतं. एकतर ते सोपं नाही आहे, तुमच्याकडे एक स्किल पाहिजे, बरोबर, आणि तुमच्याकडे सातत्य पण असलं पाहिजे, तेव्हा कोणीतरी तुमच्या व्हिडिओला बघणार आहे, बरोबर की नाही. त्यामुळे चांगला कंटेंट तयार करण्याचा प्रयत्न करा. फोकस आपला फक्त कंटेंटवरती असला पाहिजे. बहुतेक जणांचा फोकस सुरुवातीला कशावरती असतो, पैशांवरती, की यूट्यूबद्वारे माझी मोठी अर्निंग झाली पाहिजे. तर त्याच्यावरती नाही, थोडे दिवस द्या, चांगला कंटेंट तयार करण्याचा प्रयत्न करा आणि सातत्य ठेवा त्याच्यामध्ये. प्रत्येक दिवसाला किंवा 1-2 दिवस सोडून तुमचे व्हिडिओ तुम्ही अपलोड करण्याचा प्रयत्न करा. थोडे दिवस बघा, तुम्हाला रिझल्ट यूट्यूबवरती पण दिसेलच. इंस्टाग्रामवरती पण तसंच असतं, फेसबुकवरती पण तसं असतं आणि यूट्यूबवरती पण तसंच आहे. सोशल मीडिया असा प्लॅटफॉर्म आहे, हे बघा, तुम्ही जर कंटिन्युअसली काम करत गेले, सांगता येत नाही की तो दिवस केव्हा येईल की तुम्ही फेमस होऊन जाल यूट्यूबमध्ये किंवा फेसबुकवरती, इंस्टाग्रामवरती. एखादा व्हिडिओ व्हायरल झाला की तुम्ही लोकांपर्यंत पोहोचत असतात. मग तिथून पुढे तुमचा कंटेंट कंटिन्यू चालू पण राहिला पाहिजे, जेणेकरून लोक बघतात. कारण की नवीन नवीन लोक येतात, ते तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करत असतात. मग त्यांना तो कंटेंट आवडतो, तर तुम्ही तो कंटेंट त्यांना प्रोव्हाइड पण केला पाहिजे तसा. ठीक आहे. आता इथे बघणारे काही जण असतील की ते यूट्यूबवरती काम करताय, इंस्टावरती काम करताय, फेसबुकवरती काम करताय, तर फक्त अर्निंगच्या मागे नका लागू. तुमच्या कंटेंटवरती तुम्ही फोकस करायचा आहे आणि कंटिन्युअसली काम करत चला. बघा, एक दिवस तुमचा एखादा व्हिडिओ व्हायरल होईल आणि तुमचा चॅनल पण मॉनिटाईज होऊन जाईल आणि थोडीफार का होईना अर्निंग तुमची त्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच होईल. ठीक आहे. तर तुमच्यापैकी कोणी यूट्यूबवरती काम करतं का, एखाद्याचा यूट्यूब चॅनल आहे का, तर त्याचं उत्तर मला तुम्ही नक्की कॉमेंटमध्ये द्यायचं आहे. ठीक आहे. चालेल, आजच्या दिवसासाठी आपण थांबूया. सर्वांनी काळजी घ्या. थांबतो. जय हिंद.